ज्ञान हा भाग वेगळा, कर्म हे वेगळं, भक्ती हे वेगळं, साधना वेगवेगळे साधन आहेत आणि साध्य अंतिम टप्पा आहे. साध्य आणि बुद्धी एकत्र नाही मोक्ष आहे. साधना सफल होणं, त्या परमेश्वराचं सानिध्य प्राप्त होणं आणि त्याचा अनुभव सतत घेणं, त्या परम तत्व, परम ईश्वर, परमात्मा त्याचा बुद्धीशी योग संगम, जो की अविद्यावृत्तीने देहाचा संगम असतो सतत, तो सुख दुःखाचा, भौतिक जगाचा, तो संगम नाही कामाचा ना कल्याणाचा, तो प्रसंग सुख दुःखाचा, म्हणून संबंध नसावा जड देहाचा. त्यातून वृत्ती बाजूला निघावी ज्ञानाच्या द्वारे आणि अभिन्न व्हावी मोक्षाच्या द्वारे ईश्वराशी. जेव्हा ती ईश्वराची समरस होती, अभिन्न होती, देहाहून भिन्न होती, आत्मरसात सहज जाती, स्वतःला पाहून सुखरूप होती आणि आपल्या महिमेत राहते. ती महिमा वाच्य, ती महिमा व्यापक, ते खरं पद भगवंताचं, खरं रूप श्रीरंगाचं, ती जाणीव सुखाची, ती अनुभूती व्यापकाची, तत्वाची, विठ्ठलाची. म्हणून ज्ञानामध्ये सर्व संपदा, विलय पावत सगळं. दुधातलं पाणी संपत, अग्नीनं तर खवावंत. दुधातला पाणी जाळायला अग्नीच लागतो. हृदयाच्या अंतःकरणामध्ये असलेला विद्येचा जो कलंक आहे, तो जाळण्याला बोधाचा अग्नी लागतो, वेदाचा. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणा तमाह पंडित बुधा. ज्ञानाचा अग्नी पेटल्याशिवाय अविद्या जळत नाही. बुद्धीला देहभाव टाकताच येत नाही, तिला स्वरूप भक्ताच येत नाही, ती संताविना तृप्त होतच नाही, ती ग्रंथाविना बुद्धिमुक्त होतच नाही, तिला अलिप्त दशा भक्ताच येत नाही. किती कर्मकांड करा, ज्ञानाविना गती नाही, संताविना स्वरूपाची प्रतीती नाही आणि ज्ञानेश्वराविना सुखाची अनुभूती नाही. उड्या मारायच्याच नाही, बिलकुल नाही. आपली स्थिती फक्त ज्ञानानं, अनुभूती वेदानं, भगवंताचा स्पर्श बोधानं, ज्ञानाचा उत्कर्ष तुमच्या कष्टानं, मी कोण कळत विचार सागरणं, आणि त्या कोण मध्ये मन जात संताच्या संगाण. कोण शोधाना बुद्धी लागती श्रवणान. मी कोण आहे, का आले, वृत्तीलोकामध्ये का आले आणि काय करायले, काय करू नये, काय कळावं, काय कळू नये, जगत कळू नये. नाही, खोट कळूच नाही आणि खरंच जाऊच नाही बुद्धीच्या बाजूला. खोट कळूच नाही, खरं बुद्धीतलं बाहेर येऊच नाही, बुद्धी राहूच नाही. ती परमेश्वरात विलीन करावी.
आत्मरूपात दंग व्हावी, स्वरूपाचा संग यावा, ईश्वराचा भोग भोगावा. तो आहे असं जाणावं, मी नाही असं कळावं, देह भाव टाकावा बुद्धीनं, आत्मभाव भोगावा बुद्धीनं, जगत भाव संपावा ज्ञानानं, विवेकाची ज्योत लावावी श्रवणानं. तेव्हा आपल्या स्वरूपाची जाणीव आपल्याला सतत अनुभूती येते. तेव्हा देह बुद्धी व्यावृत होऊन अज्ञानाची दशा जाऊन मन ईश्वरामध्ये राहून तो संग अनुभवता येतो, तो आत्मसंग. मन ज्ञानात दंगा, तो खरा श्रीरंग जो आपल्या महिमेत आहे, जो आपल्या स्थितीत आहे, ती स्थिती आवाज आहे. ती स्थिती भोगणं हे वैभव आहे ज्ञानाचं. वाच्यता कशाला, शब्द कशाला, वृत्ती कशाला, अवलंबर कशाला. आपलं रूप आपल्याला, आपलं स्वरूप हृदयाला, अनुभूती क्षणाक्षणाला त्या परमतत्वाची. म्हणून श्रवण महत्वाचं, साधू महत्वाचे, आयुष्यामध्ये संत महत्वाचे, बाकी काय नाही. त्यांचा बहुत महत्वाचा, संतापाशी वेदाचा बोध. संत म्हणजे मोक्षाची खान, दुःखाचं ज्ञान, अनुभवाची जाण. तो संत महान, नाहीतर सगळंच गाण. म्हणून संत संग असावा, वेद चित्तात नांदावा, अविद्येला बुद्धीनं टाकावं. कचरा टाकतो तसं फेकावं, तिला गोळा करू नये, अविद्यात राहू नये, अविद्या मनाला शिवू नये, अविद्या वृत्तीने जगताकडे जाऊ नये. मग ज्ञानवृत्ती आहे ना आम्हाला, संताचा संग आहे, माऊलीचे ज्ञान आहे, भूमीचं भान आहे, आत्मत्वाची जाण आहे, मी भगवान आहे. हे शब्द नाही, अनुभूती असते, ती तुमच्यासाठी शब्द आहेत. म्हातारपणी बापानं कष्ट करू नये, तुमच्यासाठी राबतोय बाप. लेकाला कळत नाही, मायला तर नाहीच नाही, कधीच नाही. ज्या स्त्रीला पुरुष कळत नाही ती स्त्री नाही, कदापि नाही, कधीच नाही ती स्त्री. त्यांची किंमत नाही, त्यांची काळजी नाही. स्त्री म्हणजे कष्ट आहे, ती म्हणजे घर आहे, ती म्हणजे कुटुंबाला आधार आहे. असं बुद्धी ज्ञानाला आधार आहे. बुद्धी नाही तर ज्ञान नाही, स्त्री नाही तर घर नाही. म्हणून टप्प्याटप्प्याने बघून जगणं जावं, सतसंगात राहावं, स्वतःला पाहावं, जीवनमुक्त व्हावं, ब्रह्मरसात यावं, अनुभव भोगावा, भाव त्यागावा.
त्याला सतसंग म्हणावा. भाऊ हे जगत दे, अनुभव परमात्मा. म्हणून जीवन जगताना सतसंग असावा. बुद्धीमध्ये श्रवण साठवावं, मन हरीकडे पाठवावं. श्रवणाच्या माध्यमातून केवळ हरी होता येतो. हरिवाला श्रवण आहे, हरी कळायला मनाने, हरीपासून दूर राहायला भक्ती आहे. आम्हाला ना कोणा देणं गेलं, कारण त्याला त्याचं प्रेम भोगायला त्यानं द्वैत केलंय. केला असेल, आम्हाला काय करायचं? प्रेमरूप व्हायचं आम्हाला, तुझ्याशी एक रूप व्हायले, तुझ्याशी समरस व्हायचं, अद्वैतात जायचं. जेव्हा भिन्न नाही जायचं ना, तू समज काय बी, मला नाही माहित तुझ्या समजुतीचं, आम्हाला आमची सांगतो तुझ्याशी अभिन्न. ही भक्ती दे, आता मुक्ती दे. मागावं त्याला, श्रीरंगाला, विठ्ठलाला दे मुक्ती. तुझी प्रचिती होऊ दे. तू जवळ आहेस, तुला भिन्न करणार नाहीत आम्ही. आम्ही इकडेच येणार, आम्ही खाली नाही उतरणार ना. हुशार पोराला भांडवल लागतच नाही तर त्याला. हुशार पोराला भांडवल लागत नाही, येडे पोराला भांडवल पुरत नाही. ते कर्मात मरत नाही. पुढे कर्म सुटत नाही, ते आम्हाला तुम्ही सांगायची गरज नाही. पण कर्माचा करते पण आम्हाला जमत नाही. म्हणून तिथं अडकायचं नाही, जास्त वाढवायचं नाही. सहजरित्या होत ते होऊ द्यायचं, अति करायचं नाही ना. म्हणून त्याच्या ओळखीसाठी ज्ञान आहे, त्याच्या प्राप्तीसाठी सतसंग आहे, त्याच्या ओळखीसाठी माऊली आहे, त्याच्या अनुभूतीसाठी मोक्ष आहे. मन त्याच्यामध्ये दक्ष आहे. अंतिम टप्पा त्याची ओळख आहे. जगताची ओळख आहे, देहाचा संबंध आहे, वृत्ती देहाकडेच आहे, बुद्धी कर्माकडेच आहे, मन विषयाकडेच आहे. मग काय करायचं बघतोस, तुम्हाला काय सांगतो. मग काय करू म्हणजे काय करायचं करा, मला माहित नाही. ओळखावं त्या हरीला, त्या परमात्म्याला, त्या श्रीरंगाला. तिथंच थांबावं, त्याच्यासोबत राहावं, त्याला सतत पाहावं, त्याच्याशी तन्मय व्हावं, ज्ञानानं तद्रूप बनावं. काम संपलं. मग हरी आला हाता, मग कैची वय चिंता. मग हरी नाही, हरीला भिन्न करून काय फायदा, काय फायदा. हरी भिन्न का भिन्न, ऐका उत्तर. पोटचं पोरग एका जन्माचं बाजूला जमत नाही, आणि भगवंत बाजूला ठेवल्याशिवाय कर्म होत नाही, हे मूर्ख लोकांना कळतच नाही. कारण तो सदा नाभिन्न आहे, सुखरूप आहे, तुझ्या सोबत आहे, कणात आहे, जनात आहे, मनात आहे.
क्षणाक्षणाला आहे. तो नाही असा क्षण नाही, आणि त्याच्या वाचून काहीच नाही, पण त्याची ओळख नाही. माहित नाही. आहे का बुद्धीला सान्निध्य भगवंताचं, जगताचं, देहाचं, सुखदुःखाचं, प्रपंचाचं, वासनेचं, द्वैताचं? अरा लय घाणीत मने, त्याच्यात कुठे मन आहे? कुठं समजले काही नाही? प्राणाची त्या परमात्म्याच्या प्राप्तीची, स्वानंद पदाची, आनंदाच्या भोगाची, वृत्तीरहित त्या सुखाची स्थिती मोक्षाची. अंतिम टप्पा म्हणजे ज्ञान आहे, पुन्हा परमार्थ नाही. साधन वेगळं, साध्य वेगळं, साधना वेगळी. साधनेत असलेले पाठीमाग आणि साध्यात थांबलेले शेवट. हो माऊली. साधना साध्य कुठं थांबायचं बघा, तेच ठरवा. हो माऊली. आणि साध्य नको नको रे बा, वृत्तीला खाली आणायचं नको, देहाला शिवायचं तिने नकोच नको, तिने मलिन व्हायचं नको, तिने खोट्याला पाहायचं नको, तिने सुखदुःखात राहायचं नको, तिने भ्रमात जगायला नको, तिच्यापाशी वासनेचा उगम नको, ती श्रवणातून भिन्न नको, तिने परमेश्वराला प्राप्त करणं आणि तिथं थांबणं, तद्र पडणं, तिथं बाहेर नाही येणं, हे साध्य. हे साध्य. हो माऊली. साष्टांग कथी की खाली उतरल्यावर दुःख आहे. साधकाला खऱ्या मोठ्याकडे नाही, जो साधक आहे, साधना संपन्न आहे, वेदनिष्ठ आहे, तो आपल्या भूमिकेवर आहे, साध्याच्या प्राप्तीसाठी झटतोय, साधना पूर्ण करतोय, वेदांताकडे जगतोय, भूमिकेसाठी त्रस्त होत आहे, स्वतःच्या ओळखीसाठी जीवन खर्च होत आहे, आज्ञानिवृत्तीसाठी मन तगमग करतय, आणि संतांच्या सेवेसाठी आयुष्य व्यस्त आहे. कुछ और बात असते, कुछ और. अवघड आहे ते, जीवनात घडावं. साधूची सेवा मोक्षाचा मेवा. परम साधना म्हणजे साधू त्या साधनेवर असतात ते, त्यांचा संग, त्यांचा बोध, त्यांचं प्रेम, त्यांची आवड, कारण ते उद्धार करतात, अधर नाही. अधर करण्याला प्रेम करतो आणि उद्धार करण्याला दूर करतो. का करतो मला माहित नाही, पण असं घडतं. त्यांना जीव लावावा, मग ते जीव भाव संपवतात, जीव लावला तर. पण जीव इकडे लावला ना संसाराला, कुठं उरला त्यांना लावायला? हे चुकतो आपण.
नाही तिथं जीव ठेवतो, नाही त्याला जीव लावतो, नाही त्याला माझं म्हणतो, खोट्याला प्रेम करतो, इंद्रियामध्ये मध्ये विकार उत्पन्न होतो, वासनाची उद्भूत होती वासना, अविद्या जिवंत राहते, तेव्हा आयुष्याची माती मारते. असं होऊ देऊ नका. सांभाळा आपल्या श्वासाला, सांभाळा आपल्या मनाला. सावध व्हावेस. प्रेम करण्याचा विषय परमात्मा आहे, भगवंताने ग्रंथ, दुसरं कोणीच नाही. केवळ यांना प्रेम करा. व्यवहार बाजूला, व्यवहारामध्ये तात्पुरतं रमा, व्यवहारापुरतं इथं राहावं, हाती नाही घसरावं, मन नाही यांच्याकडे पसरावं, बोधात मनाला ठेवावं, खुशाल व्यवहार होऊ द्यावा, संबंध आधीचा भोगावा, वृत्तीनं देहाला सोडावं, भगवंताकडे निघावं, अनुभवात जगावं, वेदाच्या मध्ये राहावं, स्वतःला स्वतः पाहावं आणि जीवनमुक्त होऊन विशाल काहीही करावं. मग ताण नाही, मग देहाचं वाण नाही, मग पापुण्याची खाण नाही, केवळ आत्मरूपता येते. केवळ एक अवस्था आहे ती अभिन्नता. हे अवस्था एक आहे ती अवाच्यता. हे केवळ एक अवस्था आहे ती शब्दाविना आहे, सुखरूपता. त्या ठिकाणी तो असतो परमात्मा. त्याच्याशी एकरूपता असते हृदयाची आणि अनात्मा बाधित असतो. अविद्या भस्म असते. जग इथं ते मात्र नसत, केवळ तो मी नाही ना मीचा तर उदयच नसतो. तो त्याचा स्पर्श असतो हृदयात, त्या संताला, त्या ज्ञानी भक्ताला. भगवंत सतत त्याच्या सोबत आहे. बाकीचं कशाला काय. ज्यांच्या बुद्धीसोबत देह आहे त्यांना सगळं, पण ज्यांच्या बुद्धी भगवंतात लीन आहे त्यांना काय गरज आहे. कोणी होत नाही, म्हणून त्याला आवाज द्यायचा, मनानं ध्यान त्याला ओळखायचं आणि तिथंच थांबायचं. संपला, बस, दुसरं काय नाही. कर्मच कर्ताच त्रिविधे गुणभेदतः, त्रिविधे गुणभेदतः प्रोच्यते गुणसंज्ञाने यथा वृक्षणुतान्यपि. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिविधे गुणभेदतः. तीन भाग आहेत ना, त्रिगुण, म्हणून ज्ञान, कर्ता आणि कर्म बदले. त्याच्यामुळे तीन भाग झाले. ते कसे झाले सांगतो तुला अर्जुना, असं भगवंत कृष्ण परमात्मा बोलले. मस्त बोलतात. रोजचे गुण संख्याने तुला सांगतो ते गुण आणि गुण उत्पन्न होणारी प्रकृती आणि गुणाचा आणि प्रकृतीचा जो संबंध आहे ते सांख्यशास्त्र, त्याची संगती पण सांगतो. भगवंताचं निरूपण आहे, ते अध्यात्म आहे. इथं फक्त भगवंताचं स्वरूप आहे, इथं फक्त ऐक्यात्मक बुद्धी आहे. इथे चार वेदाचा सार आहे, सुखाचं भंडार आहे. श्रवण हे पुण्यवंताला मिळतं, अधिकाऱ्याला कळतं,
आणि संतांची कृपा झाल्यावर ते अनुभवता येत. तोपर्यंत नाही, कदापि नाही. त्यांना कृपा केली तरच अनुभूती आहे. त्यांची संगती झाली तरच त्या परमात्म्याची स्थिती आहे. त्यांना बोध दिला तरच अज्ञानाची निवृत्ती आहे. आणि त्यांना श्रवणात तुम्हाला आणलं तरच तुमच्या उद्धाराची स्थिती आहे, नाहीतर नाही. बाकीनं पुण्य होईल, भोगायला यावं लागल, दुसरं काय होणार आहे? अज्ञान जाणार नाही, मी कोण कळणार नाही, जगतभाव टाकता येणार नाही, आणि स्वरूपामध्ये रमता येणार नाही, देहभाव संपणार नाही. हे कर्मानं होत नसतं, हे ज्ञानानं मिळत असत. त्याच्यानंतर उपासना, नंतर ज्ञान आहे, नंतर तो भगवान आहे. त्याला फार दूर आहे, दिल्ली बहुत दूर आहे. मी केलं त्याला वाटतच ना बाबा, अविद्या जर गेले नाही तर कर्मबुद्धीतून जाणारच नाही. आवाज सिद्धांत आहे हा. ती कर्म केल्यावर पुण्यच आहे, आणि अविद्या टाकल्यावर कर्म केल्यावर पुण्य नाही, पाप नाही. पण जेव्हापर्यंत अविद्या जात नाही, त्याचा संग होत नाही, बोध हृदयात थांबत नाही, मी कोण हे कळत नाही, आवाजची स्थिती मिळत नाही, तोपर्यंत कर्म आणि कर्ता हे चालूच आहे. हे दोन कशामुळे झाले? सगळा जर तो आहे, हे दोन का, तीन का? ज्ञानम कर्मच कर्ताच त्रिविधे गुणवेदता, हे तीन रूप गुणामुळे झाले. त्याच उत्तर आहे पुढं. आहे की नाही? कळा की नाही? मनातून मन शुद्ध होत, आणि अंतःकरणामध्ये श्रीहरीचा स्पर्श बघता येतो, आणि अविद्या नाश होते, वृत्ती अविद्येतून बाहेर येते. सोडून देते अविद्येला ते मन. कारण त्याला रामाकडे जायचं असतं, कर्तेपणा पुसायचा असतो, कर्माला टाकायचं असतं, अकर्ता व्हायचं असतं, ज्ञानमय बनायचं असतं, त्या ज्ञानामध्ये रमायचं असतंय. म्हणून काय सुंदर, काय सांगू तुम्हाला, हृदय असं थैमान होत, काय बोला हे कळत नाही. कर्ताचे त्रिविधे गुण भेदता, तीन भेद गुणामुळे झाले अर्जुना. रोचते गुण संघाने यावत प्रच्छुतान्यपि, त्याचं वर्णन वेदांत सांख्यशास्त्रामध्ये केलेले गुणाचं आणि प्रकृतीचं, ते तुला मी सांगतो. रोचते गुण संघाने, रोचते म्हणजे सांगितलं कोणी? सांख्यानं. कशाच्या द्वारे? सांख्यशास्त्राच्या द्वारे. सांख्यानं बोलले की तुला मी सांगतो, ऐक. हा श्लोकाचा वावर झाला. आता खाली ओवीच्या द्वारे कथन करतात त्या श्लोकाला. परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन, तिन्ही तिही ठाई भिन्न गुणी आहाती. हे तिघ जण आहेत ना, ज्ञान कर्म आणि करता. तीन काय झाले? हे तीन गुणांमुळे तीन झाले. करता तो ज्ञानीचे, सगळे कर्म तेच आहे, कर्मात मीच आहे, करता मीच आहे, सगळं भिन्न कशाला रे? सगळा जर मी इथं करता कशाला जातो रडायला का? हे माझं, हे माझं, हे माझं. तू तर रडला ना, तो रडले की नाही अर्जुन? हो ना, रडते. आता 18वा अध्याय. करता आता भाव गुण संपले देवा. आता गुणाच्या पुढे वृत्ती गेली, गुणातीत झाली, स्वरूपात एकरूप झाली, तन्मय झाली. गुण आर्याने गेले, त्याला मी पाहिलं. गुणात नाही मी, तुमच्यातही मी. हरिओम. गुणात नसत, आणि कर्ता भाव ज्ञानाविना संपत नसत. नाही, कर्तेपणा ज्ञानानच जातो, कर्माने नाही. सांगा ही चूक आहे का सिद्धांत? थोडा तुम्ही याला ज्ञान काय असतं, कशा प्रकारे, कसा भिन्न
काय, कसे गुण येतात, कसे जातात, कर्ता कसा होतो, कर्म कसं होतं, ज्ञान 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 कसं असतं सांगता येते. उद्भूत होत ज्ञान, कर्म, कर्ता है ना, तिही तिही ठाई भिन्न गुणी असत. हे 3 ठिकाणी भिन्न आहेत आणि ते गुणामुळे आहेत. आणि ते गुण सांगायला सांगितले ते कसे तुला काय सांग कळालं नाही धनंजया. जे दोन्ही बांधवी सोडावया एकची प्रौढ. सुंदर आहे बघ, तुम्हाला बसवून देते जसं जमून तसं. म्हणून म्हणून काय 3 गुणामुळे. म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया. कर्म आणि कर्ता झाला. का झाला? गुणामुळं बंधन झालं तयार. बघा, पाते जो नाही धनंजया, जे दोन्ही बांधती सोडावया. दोन्ही कुणाला काय केलं? बांधलं. कुणाला? प्रमात्याला, बुद्धीला बांधावया. जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ. बघा, ते दोन्ही ह्या गुणानं त्यांना बांधलं. कर्तापणा आला, कर्मावर बुद्धी आली, पण त्याला सोडावायला एकच आहे. कोण? त्यावर कोण? बांधती सोडावया एकच आहे प्रौढ. म्हणजे मजबूत आहे, बलाढ्य आहे, शुद्ध आहे आणि त्याच्यामुळे सोड नको त्या कर्माची कर्तेपणाची. कळालं? 3 गुणामध्ये सत्व छान. 3 गुणात सत्व छान आहे. 3 पोरीचा पण एकली बनबन करते. आणि एकली प्रेम करते. पोरीच तिने पोरीच आहे. त्यामुळे विकठावे होय. सात्विक गुण तुला सांगायला कळून घे. तो गुण भेद सांगो पाही, जो सांख्य शास्त्री आहे वाईला. तो गुण भेद सांगो पाही. हे 3 गुण येत, त्याच्यात वेगवेगळं त्याचे सामर्थ्य आहे. तमाचं भांडायचं सामर्थ्य, रजाचं चंचलतेचं सामर्थ्य आणि सत्वाचं शांत हे सामर्थ्य. म्हणून सत्व छान आहे. तमाला दाबतो, रजाला बंद करतो. कसं तो गुण सांग्यानं कसं सांगितला ते तुला मी सांगून समजावून देतो. तो सांख्य शास्त्री आहे वाईला. कळलं? शक्ती तुला करण्यासाठी ते 2 गुणाचं वर्णन पण सांगितलं. तम हा भांडण तिरस्कार तयार करतो, द्वेष. आणि रज हा संसार आणि अतिप्रपंच, अतिमोह, अतिचंचल. आणि सत्व अति शांत आणि अतिप्रधान. सत्वा संजायचे ज्ञान, त्या गुणामध्ये ज्ञान प्रगट होतं. बाकीच्या मध्ये भांडण आणि लोक. मग सांग कुठं राहायचं तुला? भांडणाकडे जायचं? तमात नाही देवा. चंचल ते मनात नाही. मग सत्वा. चला आपण खाली 19:28. जे विचार क्षीर समुद्र, स्वबोध कुमुदिनी चंद्र, ज्ञान डोळसा नरेंद्र, शास्त्रांचा जे नरेंद्र राजा आहे. स्वबोध, स्वतःचा बोध म्हणजे कृष्ण परमात्मा. स्वतःचा बोध वेदाच्या द्वारे. कुमुदिनी चंद्र, बाबा बाबा. जे विचार क्षीर समुद्र आहे, जो विचाराचा महान सागर आहे ते कृष्ण परमात्मा. कोणी? स्वबोध कुमुदिनी चंद्र. तो म्हणजे आत्मस्वरूप आणि असलेला चंद्र येतो शांत. ज्ञान डोळसा नरेंद्र, शास्त्राचा
ज्ञान डोळसा. जे ज्ञानाचा डोळा देणारा, बोधाचा पाऊस टाकणारा आणि सुखाचं साम्राज्य प्रगट करणारा कृष्ण परमात्मा हा नरेंद्र हा राजा आहे ज्ञानाचा. आहे की नाही सांगा? असे करे वाहू अर्जुन. मिसळती दिवो रजनी, ते निवडिता त्रिभुवनी, मार्तंडुज ज्ञान सूर्या. तर निवडून भिन्न करणं प्रकृती आणि पुरुष अलग अलग कोण करता? ज्ञान सूर्य, ज्ञानाचा सूर्य असणारे ते दोन अलग अलग करणारे. पुरुष दोन्ही. मिसळती दिवो रजनी, दिवस आणि रात्र मी जसं एकत्र होत नाही. तुम्ही आहे म्हणता तर तुमच्या मताने आम्ही बोलतो. मिसळती दिवो रजनी, तसं प्रकृती पुरुष एक म्हणतात तुम्ही, तर म्हणा तुमच्यासारखं बोलतो. पण त्याला अलग करणारे ज्ञान मार्तंड, ज्ञान सूर्य. ज्याने ज्ञान प्राप्त केलं त्याला प्रकृतीच्या बाज करून पुरुषत्व प्राप्त करून तो माझ्याकडे येतो. तो ज्ञान मार्तंड आहे, ज्ञान सूर्य येतो. लागलं कळालं? कसा होईल अंधार आणि प्रकाश? तसा प्रकृती आणि पुरुष ही जड तो चैतन्य त्याला निवडून बाजूला करता येतो, प्रकृतीला बाजूला बाधित करता येतो. आणि तो पुरुष, त्या दोघांचा संबंध मिथ्या सांगता येतो. संबंध आहे पण खोटा आहे. त्यानं केलं नाही, तिनं सोडला नाही, त्याला तो माहित नाही. त्याला ती प्रकृती माहित नाही, पण ती प्रकृती त्याच्या मनात जगत नाही. हो, निवडिता त्रिभुवनी मार्तंडुजे. त्यांना निवडणारा कोण आहे? जो ज्ञान सूर्य, तो निवडू शकतो, तर दुसरं कोणीच नाही. तेथ अपारा मोहराशी, तत्वाचा मापी 24, उमाणा घेऊनी परेशी सर्वाणी. सिद्धांत तुम्हाला घटून द्यावा लागेल. माझा टाइम संपला, 8 वाजले. मी थांबते. कुंडली विठ्ठल ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की